लोकशाही असो की राजसत्ता, सत्तेच्या कहाण्या फक्त राजा रजवाड्यांच्या घरात जन्मलेल्या राजपुत्रांच्याच असायच्या। राजकीय घराण्यात जन्मलेल्या राजपुत्र राजकन्येच्या कहाण्या ह्याच खऱ्या राजसत्तेच्या कहाण्या आहेत असं वाटत असतानाच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेच्या विकासाच्या समृद्धीच्या गोष्टी ऐकत या देशानं प्रगती केली। पण याच गांधी घराण्या व्यतिरिक्त लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेलं एक नाव आहे, ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। जगात जेव्हा जेव्हा सर्वात लोकप्रिय राष्ट्रप्रमुखांची यादी आपल्या समोर येते तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या 3 मध्ये पाहायला मिळतं। पण मोदी नावाचं गारुड जगात एका दिवसात निर्माण झालंय का? मोदींबाबत जगात इतका विश्वास कसा निर्माण झाला, जाणून घेऊया जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील नायकाच्या संघर्षाची कहाणी नवीन भारताच्या उत्कर्षाची कहाणी, गरिबीतून आलेल्या नरेंद्र दामोदरदास मोदी। होय, ही कहाणी विकसित भारताचं स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवासाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 ला गुजरातमधील वडनगर इथे झाला। त्यांचे वडील वडनगर स्टेशनवर चहा विकण्याचं काम करत होते। इथूनच नरेंद्र नावाच्या मुलाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्याच्या प्रवासाला सुरुवात होते। मोदींच्या घरात संसाधनांची कमतरता होती, मात्र संस्काराची नाही। लहानसा नरेंद्र आपल्या वडिलांच्या चहाच्या दुकानात वडिलांना चहा विकण्यास मदत करत असे। देशातील सर्व राज्यातील लोक रेल्वेने प्रवास करत असतात। या लोकांना लहानसा नरेंद्र चहा विकण्याचं काम करत असताना अगदी लहानपणीच मोदींना देशातील विविध भाषा समजल्या। थोडक्यात इतक्या लहानपणी मोदी यांना आयडिया ऑफ इंडिया समजली। या संदर्भात मोदी यांनी अक्षय कुमार यांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे, जब मैं चाय बेचता था बहुत कुछ सीखने को मिला मुझे। बहुत लोगों से मिलने का मौका मिलता था, हर एक के स्वभाव को समझता था। बिना कारण जो चाय पीने वाला है गुस्सा करता था, डांट देता था, तो इन चीज़ों को सीखने में बहुत काम आया। लेकिन एक चीज़ मैंने बहुत मज़ेदार है मेरी ज़िंदगी की, हम उनको चाय चाहिए, हम चाय देते थे। उनसे बातें करते करते मैं हिंदी सीख गया। अच्छा, फिर वो क्या करते थे, अपना म्यूजिक की कुछ चीज़ें ले आते थे, तो शाम को वो चौपाइयाँ वोपाइयाँ अपना भजन कीर्तन करते रहते, तो मैं कभी जाके बैठ जाता था। तो मुझे उसके कारण नॉर्थ के कल्चर से परिचय आया। तो एक प्रकार से चाय ने मुझे ये लैंग्वेज सिखा दी। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशप्रेम त्यांच्या प्रत्येक कृतीतून पाहायला मिळतं। पण बाल नरेंद्रच्या जीवनात खऱ्या अर्थानं मोठा परिणाम झाला संघाचे प्रांत प्रचारक मराठमोळ्या लक्ष्मणराव इनामदार यांच्यामुळे। संघाच्या एका शाखेला लक्ष्मणराव इनामदार यांनी संबोधित केलं। लक्ष्मणराव इनामदार वकील होते, म्हणून त्यांना वकील साहेब असं म्हणायचे। लक्ष्मणराव इनामदार यांच्या भाषणाने मोदी प्रभावित झाले, म्हणून बाल नरेंद्र त्यांना भेटण्यासाठी गेले। त्यांच्या संपर्कात आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या मनात समाजसेवा आणि देशभक्तीचं बीजारोपण झालं। मोदीजी तरुण असताना बजाज स्कूटर तेव्हा मिळायच्या नाहीत, ही एक घटना मोदीजींना आठवेल। तर संघाने बजाजकडे सांगून 2 स्कूटर्स मिळवल्या, एक रामभाऊ नायकांना दिली आणि एक मोदीजींना दिली। अशा 2 स्कूटर दिल्या आणि ती स्कूटर घेऊन मोदीजी ठिकठिकाणी जायचे आणि काय कार्य करायचे। मराठमोळ्या लक्ष्मणराव इनामदार यांच्याकडून देशभक्तीचं बाळकडू घेतलेल्या मोदी यांच्या मनात देशसेवा करण्यासाठी आर्मीत भरती व्हावं अशी इच्छा होती। त्यासाठी त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते।
पण 12वीत असताना मोदी हे NCC मध्ये सहभागी झाले। NCCचा मोदींच्या जीवनावर मोठा परिणाम झाला। बचपन में मेरा एक स्वभाव था, किताबें पढ़ना, लाइब्रेरी चला जाता था, तो बड़े बड़े लोगों के जीवन पढ़ना ये शौक रहता था। कभी फौज वाले यूनिफॉर्म में निकलते थे तो मुझे बड़ा देखता था, कभी बच्चे की तरह खड़े होकर के सैल्यूट कर देता था, मन करता था कुछ ना कुछ। इतने में 1962 का वॉर हो गया, तो हमारे यहाँ से दूर एक महसाना स्टेशन है मेरे गांव से, तो वहाँ स्टेशन पे सब लोग, जो फौज के लोग ट्रेनों में जाते थे, उनका बड़ा सत्कार करते थे, चाय वगैरह, तो मैं भी चला जाता था। तो जाकर के मैं भी वो, तो मुझे बड़ा मज़ा आता था। तो मन पे हो गया कि हाँ, ये देश के लिए जीने मरने वाला रास्ता है, तो कभी उस दिशा में सोचता था। भारत आणि चीनमध्ये झालेल्या युद्धानंतर मोदी अस्वस्थ झाले। देशाच्या सैनिकांप्रती असलेलं प्रेम त्यांना अस्वस्थ करू लागलं। देश 1962च्या युद्धातून सावरत नाही तोपर्यंत पाकिस्ताननं 1965ला गुजरातच्या कच्छ विमानतळावर हल्ला केला। तेव्हा स्टेशनवर आलेल्या भारतीय जवानांना मोदींनी जवळून पाहिले। देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या प्रती मोदींचं प्रेम आणखी वाढलं। तेव्हा नरेंद्र मोदी वडनगर स्टेशनहून मेहसाणाला जात भारतीय जवानांना चहा देणं, त्यांची होईल ती सेवा करणं हे नरेंद्र मोदींचं त्या काळात नित्याचं काम झालं होतं। भारतानं युद्ध जिंकलं। या युद्धानंतर मोदींच्या मनात आनंद तर होताच, पण देशासमोरील सामाजिक आणि आर्थिक प्रश्न मोदींना अस्वस्थ करत होते। स्वतःच्या कुटुंबापेक्षा मोदींना देश आणि समाजाच्या समस्या अधिक मोठ्या वाटू लागल्या। त्यामुळे मोदी घरापेक्षा घराबाहेर जास्त राहू लागले। यावेळी त्यांनी स्वतःचं उपनाव धारण केलं, अनिकेत। अनिकेत म्हणजे ज्याचं कोणतंही घर नाही। अनिकेत वयाच्या 17व्या वर्षी घराच्या बाहेर पडला। विविधतेने नटलेला हा देशच त्यानं आपलं घर मानलं। गुजरातमधून निघालेल्या मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता। त्यांना स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे संन्यास घ्यायचा होता। म्हणून मोदी स्वामी विवेकानंद यांनी दीक्षा घेतलेल्या पश्चिम बंगालमधील बेलूर मठ इथे पोहोचले। पण स्वामी रामकृष्ण मिशनचे काही नियम होते, त्या नियमात मोदी बसत नव्हते। रामकृष्ण मिशनमध्ये दीक्षा घेण्यासाठी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असायला हवं होतं। तेव्हा मोदींनी आपल्या डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं नव्हतं। या संदर्भात मोदी यांनी स्वतः निखिल कामत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये माहिती दिली। मुझे याद है, मेरे मन में इच्छा थी, एक साधु जीवन जीने की इच्छा बड़ी, लेकिन मैं नहीं कर पाया। और मेरा पहला प्रयास तो था कि मैं रामकृष्ण मिशन में अपने आप को जोड़ूं, लेकिन रामकृष्ण मिशन के कुछ नियम थे, मैं उस क्वालिफिकेशन में बैठता नहीं था, तो मैं वहाँ फिट नहीं हुआ, तो मुझे मना कर दिया गया। लेकिन मैं निराश नहीं हुआ। मेरे लिए मेरा सपना अधूरा रह गया, लेकिन मैं निराश नहीं हुआ। मैं सेटबैक ही था मेरे जीवन में, ऐसे ही भटकता रहा, फिर और कहीं कुछ संतों महंतों को ढूंढता रहा। वहां भी कुछ सफलता नहीं मिली, एक प्रकार से मैं कह सकता हूं। तो फिर लौट के आ गया। शायद नियति ने कुछ ऐसे ही सोचा होगा, तो मुझे इस राह पर ले गई नियति। तो जीवन में सेटबॅक तो आते ही है। पण मोदींच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता कायम होती। मोदींची संन्यास घेण्याची इच्छा पूर्ण झाली नाही। त्यानंतर पश्चिम बंगालमधून निघालेले मोदी पूर्वोत्तर भारत, दिल्ली, राजस्थान यासारख्या राज्यांना भेटी देऊन हिराबाचा हिरा पुन्हा एकदा आपल्या आईला भेटण्यासाठी वडनगरला पोहोचला। थोडे दिवस आईजवळ राहिल्यानंतर आईला समजलं नरेंद्र मोदी यांचं मन इथे रमत नाही। म्हणून नेहमीप्रमाणे आपण जसं आपल्या लेकराला मामाकडे पाठवतो तसं मोदींना मामाकडे पाठवलं। इथे त्यांनी मामाच्या कॅन्टीनवर काम केलं, पण तिथेही
त्यांचं मन रमलं नाही. ते पोहोचले अहमदाबाद इथल्या संघाच्या कार्यालयात, डॉक्टर हेडगेवार भवन इथे. इथेच पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची भेट वकील साहेब अर्थात लक्ष्मणराव इनामदार यांच्याशी झाली. त्यानंतर वकील साहेबांनी मोदींच्या राहण्याची सोय अहमदाबाद इथल्या संघ कार्यालयात केली. मोदींच्या जीवनात सगळ्यात मोठा बदल करणारी ही घटना होती. सकाळी 5 वाजता मोदींच्या दिवसाची सुरुवात होत होती. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत मोदींचं काम सुरू असायचं. मोदी इथं आलेल्या पाहुण्यांची राहण्याची सोय करत असत. आलेल्या सर्व पाहुण्यांना चहा देणं, जेवण देणं, कार्यालयाची स्वच्छता ठेवणं ही सगळी कामं मोदी स्वतः करत असत. मोदी यांनी लक्ष्मणराव इनामदार यांच्यावर ज्योतिपुंज नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलं. उन्होंने व्यक्ति निर्माण में अपना जीवन खपाया, राष्ट्र निर्माण का एक रास्ता उन्होंने खोजा. ये मेरा सौभाग्य रहा, जीवन का बहुत कालखंड उनके साथ बिताने का मुझे अवसर मिला. जवानी के अनेक वर्ष उन्हीं के मार्गदर्शन में काम करता रहा और इसलिए मेरे लिए वकील साहब का जीवन एक नित्य प्रेरणा का स्रोत रहा. लक्ष्मणराव इनामदार यांच्या विचाराची शिदोरी सोबत घेऊन मोदींनी सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी असो की गुजरातमध्ये काँग्रेसच्या चिमणराव पटेल सरकारच्या विरोधात केलेलं आंदोलन असो, मोदींनी हिरिरीने भाग घेतला. काँग्रेसच्या विरोधात उभ्या राहिलेल्या नवनिर्माण आंदोलनाने गुजरातमधील वातावरण बदललं आणि विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि जनता पार्टीचे बाबूभाई पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री बनले. आता वेळ देशाची होती. देशात लावलेल्या आणीबाणीमुळे देशातील वातावरण बदललं. नरेंद्र मोदी यांनी वेश बदलून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांसारखे नेते कारागृहात असताना नरेंद्र मोदींसारख्या नेत्यांनी इंदिरा सरकार विरोधात आपली मोहीम सुरू ठेवली आणि पहिल्यांदाच देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात गैर काँग्रेस सरकार स्थापन झाले. केंद्रात मोरारजी देसाई यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी यांच्यावर गुजरातमध्ये आणीबाणीच्या काळात केलेल्या संघर्षावर पुस्तक लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली. मोदींनी संघर्षमा गुजरात नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकात आणीबाणीच्या काळातले अनुभव लिहिले. इंदिरा सरकार विरोधात मोदी यांनी वेश बदलून केलेलं कार्य, भूमिगत लोकांशी संपर्क ठेवणं, भूमिगत नेत्यांच्या बैठकीचं ठिकाण ठरवणं यामध्ये मोदींची मोठी भूमिका राहिली. 27 वर्षांचे असताना मोदींच्या पुस्तकाचं प्रकाशन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री बाबूभाई जसभाई पटेल यांनी केलं. या पुस्तकाकडे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळ्या अध्यायाचं वस्तुदर्शक चित्रण करणारं पुस्तक म्हणून आजही पाहिलं जातं. याच पुस्तकाचा भाग म्हणून द इमर्जन्सी डायरीज नावाच्या पुस्तकाचं अमित शहा यांनी प्रकाशन केलं. देश सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनामधून जात होता, तर दुसरीकडे देशात धर्मांतरणाची प्रकरणं वाढत होती. यासाठी संघ परिवारानं देशात एकात्मता यात्रा आयोजित केली. या यात्रेची गुजरातची जबाबदारी मोदी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मोदींनी या यात्रेचं अचूक नियोजन केलं. त्यामुळे मोदींचं संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालं. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांनी रथयात्रा काढली होती. ती रथयात्रा काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याचा, कारण तिथल्या लाल चौकामध्ये काहीच होऊ शकत नव्हतं. त्या रथयात्रेमध्ये पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर नरेंद्र मोदी होते. पण 1984ला झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनं देशात सहानुभूतीची लाट निर्माण झाली. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपला फक्त 2 जागांवर विजय मिळाला. तर इकडे गुजरात विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला मोठा झटका बसला. भाजपला 180 पैकी फक्त 11 जागा मिळाल्या.
त्यानंतर भाजपला मजबूत करण्यासाठी संघाच्या चांगल्या प्रचारकांना पक्षात पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 6 डिसेंबर 1986ला तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी मोदींना भारतीय जनता पक्षात पाठवलं. 1.5 दशकात संघाचं काम केलेल्या मोदींच्या राजकीय जीवनाला आता सुरुवात झाली होती. आणि मोदींच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली अहमदाबाद नगरपालिका निवडणुकीने. मोदींच्या नेतृत्वात बस अब भाजप या घोषणेखाली झालेल्या या निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला. या विजयानंतर मोदींची जबाबदारी वाढली आणि त्यांना गुजरात भाजपचं संघटन मंत्री केलं. भाजपची गुजरातमध्ये संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी मोदी यांनी न्याययात्रा, लोकशक्ती यात्रा यासारख्या वेगवेगळ्या यात्रा काढून लोकांना पक्षाशी जोडलं. मोदींचा एकीकडे राजकीय प्रवास वेगानं सुरू असताना अचानक वडिलांची तब्येत ठीक नसल्याचं मोदींना समजलं. ते वडिलांना भेटायला गेले. वडील आणि मुलाची भेट झाली आणि वडिलांनी डोळे मिटले. मोदींच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. आपलं कर्तव्य पूर्ण करून मोदी पुन्हा एकदा राजकीय जीवनात सक्रिय झाले. त्यावेळेला त्यांचे वडील वारले तेव्हाही ते मोठ्या पदावरती भाजपच्या होते, पण त्यांच्या वडिलांचा अंतिम संस्कार देखील त्यांनी असाच साधेपणाने केला. देशात बोफोर्स घोटाळ्यावरून राजीव गांधी यांच्या विरोधात रान पेटलं होतं. गुजरातच्या संघटन मंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या मोदींनी गुजरातमध्ये जनता दलाबरोबर युती करून निवडणूक लढवली आणि भाजपच्या वाट्याला आलेल्या सर्व 12 जागांवर कमळ फुलवलं. मोदींचं नाणं चाललं. पण मोदींचा राजकीय प्रवास इथं थांबला नव्हता. मोदींना देशातील सर्वात मोठ्या रथयात्रेचं सारथी व्हायचं होतं. 1989च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं काँग्रेसला चांगलंच हादरवून सोडलं होतं. त्यातच भाजपनं सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढायचं ठरवलं आणि त्याची जबाबदारी गुजरातमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या यात्रा काढण्याचा अनुभव असलेल्या मोदींवर देण्यात आली. यात्रेचा उद्देश राम जन्मभूमी इथे प्रभू रामाचं मंदिर निर्माण करणं होतं. यात्रा अयोध्येपर्यंत पोहोचली नाही, पण जनमानसात प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येत राम जन्मभूमी इथं निर्माण व्हावं अशी भावना निर्माण करण्यात यशस्वी झाली. भाजपला हिंदुत्व विचारानं मतदान करणारा एक वर्ग मिळाला. रथयात्रेनंतर मोदींनी भाजप अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर एकता यात्रेचं आयोजन केलं. या यात्रेचा उद्देश काश्मीरमधील पंडितांवर होत असलेले अत्याचार थांबवावेत, जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवावं असा होता. ही यात्रा थांबवावी म्हणून धमकावलं जात होतं, पण मोदींनी दहशतवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता जोरदार उत्तर दिलं. सफलता ने आतंकवादियों को परेशान करके रखा है. लाल चौक में पोस्टर्स लगाए, दीवारों पे लिखा है, जिसने अपनी मां का दूध पिया हो वो श्रीनगर के लाल चौक में आए, आकर के भारत का तिरंगा झंडा फहराएं, और अगर वो जिंदा वापस जाएगा तो आतंकवादी उसे इनाम देंगे. आतंकवादी काम खोल करके समझे. 26 जनवरी को परसों, अब चंद घंटे बाकी हैं, लाल चौक में फैसला हो जाएगा किसने अपनी मां का दूध पिया. एकीकडे देश पातळीवर मोदींच्या कर्तृत्वाने आणि वक्तृत्वाने देशभरात मोदींचं नाव गाजत होतं, तर दुसरीकडे राम जन्मभूमी आंदोलनाने देशाचं राजकारण वेगळ्या वळणावर पोहोचलं होतं. त्यातच 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं जनता दलासोबतची युती तोडली आणि 1995ला गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदींच्या रणनीतीने मोठा विजय मिळाला. गुजरातहून दिल्लीत आणलेल्या मोदींवर
20 नोव्हेंबर 1995ला पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या प्रदेशांची जबाबदारी सोपवण्यात आली. या राज्यात मोदींच्या नेतृत्वात संघटन मजबूत तर झालंच, त्याचबरोबर हिमाचल प्रदेशचा प्रभार असलेल्या मोदींनी हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आणली. त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये मोदींची ताकद वाढली. मोदींना 1998 मध्ये पक्षाचे संघटन महामंत्री करण्यात आलं. देशात एकीकडे भाजप मजबूत होत असताना मोदींच्या गृहराज्यामध्ये म्हणजे गुजरातमध्ये भाजपमध्ये वाद सुरू होते. त्यातच 2001ला गुजरातला आलेल्या भूकंपानं गुजरातसह पूर्ण देश हादरला. 10,000 लोकांचा मृत्यू झाला होता. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना लोकांना मदत आणि पुनर्वसन कार्य वेगानं होणं अपेक्षित होतं. त्यामुळे गुजरातमधील केशुभाई पटेल सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या साबरकाठा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना गुजरात संदर्भात नव्यानं विचार करण्यास भाग पाडलं आणि मोदींना निरोप धाडला, जिथे असाल तिथून भेटायला ताबडतोब निघून या. आणि मोदी पर्वाला सुरुवात झाली. तारीख होती 7 ऑक्टोबर 2001. नरेंद्र दामोदर दास मोदी मुख्तसर होते हुए भी जिंदगी बढ़ जाएगी, माँ की आंखें चूम लीजिए रोशनी बढ़ जाएगी. मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तत्काळ आपल्या आईच्या भेटीसाठी रवाना झाले आणि आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या मोदींचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना सगळ्यात आधी 6 महिन्याच्या आत विधानसभेचे सदस्य व्हायचं होतं. ते राजकोटमधून निवडणुकीला उभे होते आणि मोदींनी राजकोट विधानसभेतून दणदणीत विजय मिळवत आपल्या विधिमंडळ प्रवासाला सुरुवात केली. पण मोदींची खरी परीक्षा पुढे होती. साबरमती एक्सप्रेसमध्ये 2002ला झालेल्या दंगलीने गुजरातमधील जनजीवन विस्कळीत झालं. दंगली भडकल्या. हा मोदींच्या आयुष्यातील कठोर काळ होता. मोदींवर होत असलेल्या टीकेनंतर मोदींनी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि जुलै 2002ला गुजरात विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. गुजरात विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना मोदींनी गुजरात गौरव यात्रा काढली. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, मैं जब भी बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं. या प्रेरणादायी वाक्याप्रमाणे मोदींनी गुजरात विधानसभेत दणदणीत विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण मोदींच्या या विजयानंतर मोदींच्या खांद्यावर एक मोठं ओझं होतं. ते म्हणजे गुजरातच्या जनतेच्या अपेक्षांचं ओझं. त्यासाठी मोदींना आता काम करायचं होतं. यासाठी मोदींनी आधी शौचालय आणि नंतर देवालय हे तत्व हाती घेऊन गुजरातमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली. हॉस्पिटल, शाळा, कॉलेजची संख्या वाढवली. ज्योतिग्राम योजनेअंतर्गत 24 तास वीज देण्याची योजना राबवली. यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठं सोलार पार्क कच्छच्या वाळवंटी परिसरात उभं केलं. परिवर्तन हाच विकासाचा नारा हाती घेत शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केले. शेतीसाठी देशातील सर्वात लांब कॅनॉल तयार करण्याचं काम सुद्धा मोदींनीच केलं. नर्मदा नदीवर बांध उभा करणं असो की गुजरातच्या वाळवंटी प्रदेशात पाणी पोहोचवणं असो, ज्या सगळ्या योजनांची कोणीही कल्पना केली नसेल त्या योजना प्रत्यक्षात राबवून मोदींनी मोदी है तो मुमकिन है हे गुजरातला दाखवून दिलं. नरेंद्र दामोदरदास मोदी मोदींनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर 2007ची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी मोदींवर मौत का सौदागर सारख्या शब्दात टीका केली. पण जनतेच्या दरबारात पुन्हा एकदा मोदींचं नाणं चाललं. मोदी तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले.
मोदींचा तिसरा कार्यकाळ हा गुजरातमध्ये उद्योगधंदे उभे करणारा काळ होता. पश्चिम बंगालमधील नॅनो प्रकल्पाला गुजरातमध्ये जागा देणं असो की गुजरातमध्ये उद्योग वाढवावेत म्हणून केलेले अथक परिश्रम असो, यामुळे मोदींची फक्त भारतातच नाही तर जगात मोदी म्हणजे बिझनेस अशी ओळख निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय टाइम मॅगझिनवर मोदींचा फोटो झळकला. कॅप्शन होतं, मोदी मीन्स बिझनेस. विकासाच्या रथावर स्वार झालेल्या मोदींवर देशभरात कौतुकाचा वर्षाव होत असताना मोदी 2012च्या गुजरात विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्रिक केली. और मधुरा पधारो और बधाई में क्या. मोदींनी चौथ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी, पण दिल्ली मोदींची वाट पाहत होती. देशभरात मोदी मोदीचा जयघोष घुमत होता. देशातील अनेक नेते गुजरातचा विकास पाहण्यासाठी थेट गुजरातला जात होते. यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सुद्धा समावेश होता. देशात मोदी नावाचा जयघोष घुमत असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मोदींना देशाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्याचा निर्णय घेतला. संसदीय दल ने यह फैसला किया है कि श्री नरेंद्र मोदी को आगामी लोकसभा चुनाव के लिए प्राइम मिनिस्टरियल कैंडिडेट के रूप में प्रोजेक्ट किया जाए. राजनाथ सिंग यांच्या घोषणेनंतर देशात एक लाट आली. या लाटेचं नाव होतं मोदी लाट. या लाटेत अनेक मोठमोठे नेते वाहून गेले. देशात एकच नारा होता, हर हर मोदी, घर घर मोदी. लोकांनी युपीएच्या काळातील भ्रष्टाचाराला कंटाळून अच्छे दिनचं स्वप्न पाहत मोदींना भरभरून मतदान केलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला लोकसभेच्या 282 जागा मिळाल्या. देशात पहिल्यांदाच भाजप स्वबळावर सत्तेवर आली. मोदींचं सरकार आलं. दिल्लीत चायवाला प्रधानमंत्री बन गया. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं की मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पहिल्यांदाच सार्क देशाच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे जगभरात मोदींच्या परराष्ट्र धोरणाची वेगवेगळ्या अंगांनी चर्चा सुरू झाली. मोदींच्या परराष्ट्र धोरणातील एक वेगळं विजन या निमित्तानं जगाला पाहायला मिळालं. त्याचबरोबर पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये काळ्या पैशाच्या विरोधात SIT स्थापन करण्याचा निर्णय घेत मोदींनी त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक नसल्याचं दाखवून दिलं. मोदी पंतप्रधान झाले होते. देशवासियांच्या मोदींबद्दल मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे नागरिकांचं लक्ष लागलं होतं मोदींच्या लाल किल्ल्यावरच्या पहिल्या भाषणाकडे. महात्मा गांधी की 150वीं जयंती हम कैसे मनाएं? महात्मा गांधी जिन्होंने हमें आजादी दी, इतना बड़े देश को दुनिया के अंदर इतना सम्मान दिलाया, तो महात्मा गांधी को हम क्या दें? भाइयों बहनों, महात्मा गांधी को सबसे प्रिय था सफाई, स्वच्छता. क्या हम तय करें कि 2019 जब महात्मा गांधी की 150वीं जयंती बनाएंगे, हमारा गांव, हमारा शहर, हमारा गली, हमारा मोहल्ला, हमारी स्कूल, हमारे मंदिर, हमारी अस्पताल, सभी क्षेत्र गंदगी का नामो निशान नहीं रहने देंगे. ये सरकार से होता नहीं है, जन भागीदारी से होता. और ये काम हम सबको मिलकर के करना है. मोदींचं पहिलं भाषण हे मोठमोठ्या घोषणांचं असेल असं वाटत असतानाच
मोदी यांनी देशाच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणात देशाला स्वच्छतेचा संदेश देत महात्मा गांधी स्वच्छता अभियान हाती घेतलं. त्यांनी एक रिरायटिंग ऑफ पॉलिटिक्स केलेलं आहे. राजकारणाकडे बघण्याचा, राजकारणात काम करण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे आणि त्यांच्या छोट्या छोट्या व्यवहारातून हे दिसतं. प्रामाणिकपणे आज आपण जर सगळ्यांनी प्रश्न विचारला तर चॉकलेट खाल्ल्यानंतर एखादा कागद टाकताना आपल्याला मोदींचा स्वच्छ भारत आठवतो की नाही? तर तो आठवतोच. म्हणजे जितक्या सहजपणे आधी लोक रस्त्यावर अशा गोष्टी करत होती ती आता विचार करायला लागली आहेत. इथपासून खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या आम्हाला नक्की खूप आठवतात. मोदी फक्त आपल्या देशातील माता बहिणींच्या स्वच्छतेचा विचार करून थांबले नाहीत. मोदींनी आपली आई हिराबाई यांनी चुलीवर केलेला स्वयंपाक पाहिला होता. तिच्या डोळ्यांवर धुरामुळे झालेला परिणाम मोदींना माहीत होता. म्हणून मोदींनी देशातील माता बहिणींची धुरापासून सुटका करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजना आणली. ही योजना गेम चेंजर ठरली. 10 कोटीहून लोकांना या योजनेअंतर्गत गॅसचं कनेक्शन मोफत देण्यात आलं. मोदी फक्त इथेच थांबले नाहीत, तर मोदींनी मुस्लिम समाजातील महिलांचे अश्रू पुसण्याचं सुद्धा काम केलं. मोदींनी मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाक सारख्या महिलांवर अन्याय करणाऱ्या प्रथांच्या विरोधात ट्रिपल तलाक विरोधी कायदा आणला. मोदींची महिलांच्या आरोग्यासंदर्भात असलेली काळजी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून पाहायला मिळते. दारूबंदी असो की महिलांना समोर ठेवून सुरू केलेली 108 ॲम्ब्युलन्स सेवा असो, मोदींचं महिलांच्या आरोग्यासंदर्भात असलेलं लक्ष यातून दिसून येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसाठी एकीकडे मोठमोठ्या योजनांची घोषणा करत होते, तर दुसरीकडे देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांची काळजी सुद्धा घेत होते. प्रत्येक दिवाळीला मोदी देशाच्या वेगवेगळ्या सीमांवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा पायंडाच त्यांनी पाडला. त्याचबरोबर जवानांची अनेक वर्षांची असलेली मागणी 1 रँक 1 पेन्शन ही मागणी मोदींनी पूर्ण केली. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात देशातील गोरगरीब जनतेचा विकास सुरू होता, तर दुसरीकडे भारताच्या उरी आणि पूंछ सेक्टरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी झोपेत असलेल्या भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. देशात पाकिस्तान विरोधात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. पंतप्रधान मोदी यांनी जनभावनेचा आदर केला आणि भारतीय सेनेने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करत भारतावर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यानं पहिल्यांदाच मोदींच्या नव्या भारताची झलक पाकिस्ताननं पाहिली. दुसरीकडे देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचाव्यात यासाठी मोदी प्रयत्न करत होते. जनतेसाठी योजना राबवत असताना मोदींच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे जनतेला दिलेला पैसा थेट जनतेपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही. म्हणून मोदींनी डायरेक्ट ट्रान्सफर योजना हाती घेतली. पण डायरेक्ट ट्रान्सफर योजना राबवत असताना देशातील कोट्यवधी लोकांचे बँकेचं खातंच नाही ही बाब लक्षात आल्यानंतर मोदींनी जनधन योजना सुरू केली. देशात 0 पैशात गोरगरीब लोकांचं खातं काढण्यात आलं. देशातील करोडो लोक बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले. बँकेशी जोडलेल्या या गोरगरीब लोकांना स्वतःचं घर असणं गरजेचं होतं. यासाठी पंतप्रधान आवास योजना राबवली. नमामि गंगे, मुद्रा योजना, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, आयुष्मान भारत, जनऔषध योजना, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांनी देशातील जनमानसापर्यंत पोहोचल्यानं देशाच्या विकासाला गती मिळाली. त्याचवेळी देशातील अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ऐतिहासिक जीएसटी विधेयक असो की नीती आयोगाची स्थापना असो, मोदींनी देशात आर्थिक सुधारणा करण्यासाठी देशातील शेल कंपन्यांपासून देशातील कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपतींना ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणत भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा संकल्प जगासमोर मांडला. कौन कहता है भ्रष्टाचार करने की जरूरत होती है? भाइयों बहनों, मेरा मंत्र है, न खाता हूं
न खाने दूंगा। हा संकल्प मांडत असताना मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016ला एक मोठा निर्णय घेतला। हा निर्णय होता नोटाबंदीचा। मोदींच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी प्रगती झाली। भारताची अर्थव्यवस्था जगातल्या पहिल्या 5 देशाच्या यादीत पोहोचली, असं रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाचे संचालक सतीश मराठे सांगतात। भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी प्रगती होतेय, पण मोदींनी देशाला एक मोठं स्वप्न दाखवलं, ते म्हणजे भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं। भारत अब $3.8 ट्रिलियन की इकोनॉमी बन गया है। ये ग्रोथ कई बड़ी इकोनॉमीज से भी ज्यादा है। वो दिन दूर नहीं जब भारत $5 ट्रिलियन की इकोनॉमी बनेगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी भरीव निधी दिला आहे। वर्षानुवर्ष ज्या संकल्पना आपण मांडायचो त्या कुठेतरी केंद्रात जाऊन थांबायच्या आणि त्यातली एकही संकल्पना पूर्ण होत नव्हती। पण मोदीजींच्या नेतृत्वात आपण अटल सेतू तयार केला, आपण कोस्टल रोड तयार केला, मेट्रोचे एवढे प्रकल्प तयार केले, नवी मुंबई एअरपोर्ट त्या ठिकाणी तयार होतोय। आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी भेट महाराष्ट्राला मोदीजींनी जी दिली आहे ती वाढवणचं बंदर आहे। हे वाढवणचं बंदर देशातलं सगळ्यात मोठं बंदर तर आहेच, पण जगातल्या पहिल्या 10 बंदरांमध्ये येणार असल्यामुळे पुढचे अनेक दशकं महाराष्ट्र आणि भारताला मॅरिटाईम सुपर पॉवर, सागरी सामरिक शक्ती म्हणून त्या ठिकाणी या बंदरामुळे हा प्रत्यय आपल्याला येणार आहे। विविधतेने नटलेला आपला देश एक भारत श्रेष्ठ भारत प्रगतीच्या पथावर होता। त्याच दरम्यान 14 फेब्रुवारी 2019ला भारताच्या पुलवामा इथं पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या गाडीवर हल्ला केला। यात भारताचे 40 जवान शहीद झाले। सेनेने पाकिस्तानला धडा शिकवला। पाकिस्तानच्या बालाकोट इथं एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। देशातील जनतेच्या मनात देशातील सेनेबद्दल असणारा अभिमान द्विगुणित करणारा हा क्षण होता। पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर मोदींसमोर होती एक मोठी परीक्षा, लोकसभा निवडणूक 2019। देश पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या मोदींच्या मागे उभा राहिला आणि देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात सरकार आलं। मोदी प्रचंड बहुमतानं विजयी झाले होते। मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी। पण मोदींच्या खांद्यावर देशातील 140 कोटी जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या। भाजपनं वर्षानुवर्ष दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचा हा काळ होता। मोदी 2.0 मध्ये भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शहा देशाचे गृहमंत्री झाले। त्यांनी मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात ऐतिहासिक असं पाऊल उचलत जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रपति संसद की सिफारिश पर यह घोषणा करते हैं कि यह दिनांक जिस दिन भारत के राष्ट्रपति द्वारा इस घोषणा पर हस्ताक्षर किए जाएंगे और इसे सरकारी गैजेट में प्रकाशित किया जाएगा, उस दिन से अनुच्छेद 370 के सभी खंड लागू नहीं होंगे, सिवाय खंड 1 के नामक तदनुसार पढ़ा जाएगा। एकीकडे देशाच्या विकासाच्या गाडीनं रफ्तार पकडली असताना जगावर कोरोनाचं संकट आलं। जगभरातील विकसित देशांच्या आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्या। त्यात भारतासारखा 140 कोटी लोकसंख्या असलेल्या विकसनशील देशाचा विचार न केलेलाच बरा। म्हणून पूर्ण देशात मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली। अनेक लोक बेरोजगार झाले। जग मोठ्या महामारीला सामोरं जात होतं। लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हते। भारतात उत्तर प्रदेशमध्ये गंगेच्या किनाऱ्यावरच्या मृतदेहांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। हा मोदींच्या कसोटीचा काळ होता। मोदींनी लोकांना धीर देण्यासाठी सर्वांना थाळ्या वाजवण्यास सांगितलं।
पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या या निर्णयावर सडकून टीका केली. थेट गुजरातमध्ये लोकांना ऑक्सिजन न मिळाल्यानं लोकांचा मृत्यू झाल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. गुजरात मॉडल की बहुत चर्चा होती है. हमने जिन परिवारों से बात की सब ने ये कहा कि कोविड के समय ना उनको हॉस्पिटल बेड मिला, ना उनको ऑक्सीजन मिला, ना उनको वेंटिलेटर मिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती, पण मोदी यांनी कोविडचे हे संकट देशाची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठीची संधी म्हणून पाहिलं. कोरोना काळात आयुष्मान भारत सारख्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. एम्सची संख्या वाढवली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतानं आपली स्वतःची कोविडची लस विकसित केली. भारतानं आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी असलेले केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव सांगतात, योग हा प्रिव्हेंटिव्ह आहे आणि क्युरेटिव्ह सुद्धा आहे. आणि म्हणून योगाचं हे महत्त्व ओळखून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी युनायटेड नेशनमध्ये हा विषय त्या ठिकाणी मांडला आणि 90 दिवसाच्या आत त्याला एकमुखी मान्यता मिळाली. आणि आज जगातल्या 180 देशामध्ये हा 21 जून हा योग दिवस साजरा केला जातो. कोरोनात मोदींनी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभं तर केलंच, त्याचबरोबर लोकांच्या हाताला काम देणं गरजेचं होतं. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. पंतप्रधान विश्वकर्मा योजना, ड्रोन दीदी, मुद्रा योजना, मेक इन इंडिया, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, व्यापाऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात आलं. एकीकडे देश पुन्हा एकदा प्रगतीच्या पथावर आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती क्षेत्रात बदल करण्यासाठी 2020ला 3 कृषी कायदे आणले. या 3 कृषी कायद्याच्या विरोधात देशभरामध्ये निदर्शनं सुरू झाली. ऊन पाऊस थंडी याचा विचार न करता शेतकरी 1 वर्षापेक्षा अधिक काळापासून रस्त्यावर आंदोलन करत होते. अखेर देशाच्या बळीराजाच्या मागण्या मोदींनी मान्य केल्या आणि 3 कृषी कायदे परत घेण्याचा निर्णय मोदींनी घेतला. आज मैं आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. देश एका वेगळ्या संक्रमणातून जात होता. त्याच काळात मोदींच्या आयुष्यात न भरून निघणारी घटना घडली. मोदींच्या आई हिराबा यांचं निधन झालं. मोदींना त्यांच्या आईनं कष्टानं उभं केलं होतं. अब जब हम छोटे थे तो हमारा गुजारा करने के लिए वे अड़ोस पड़ोस के घरों में बर्तन साफ करना, पानी भरना, मजदूरी करना, आप कल्पना कर सकते हैं कि एक मां ने अपने बच्चों को बड़ा करने के लिए कितना कष्ट उठाया. हिराबाचा हिरा पोरका झाला. मोदींनी अगदी साध्या पद्धतीनं आईचे अंत्यसंस्कार केले. वह कबूतर क्या उड़ा छप्पर अकेला हो गया, माँ की आंखें मूंदते ही घर अकेला हो गया. मुनव्वर राणा यांच्या या ओळी. आणि खरंच आई हिराबा गेल्यावर मोदी परत त्या घरी कधीच गेले नाहीत. मोदींनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं. पुन्हा एकदा देशसेवेत लागले. मोदींनी देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत महामार्गाचं जाळं उभं केलं. देशानं अंतराळ क्षेत्र असो की वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कोविडची लस निर्माण करून जगाला भारताची ताकद दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्तव्य पथावर चालण्याचा मार्ग दिला. नव्या भारताची नवी संसद उभी राहिली.
नव्या भारताच्या नव्या संसदेची निर्मिती झाल्यानंतर आता वेळ होती शेकडो वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण करण्याची. अयोध्येमधील राम मंदिराची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं आणि मोदींनीच प्राणप्रतिष्ठा सुद्धा केली. सदियों का अभूतपूर्व धैर्य, अनगिनत बलिदान, त्याग और तपस्या के बाद हमारे प्रभु राम आ गए. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये त्यांचं योगदान हे आधीपासून कलशारोहणापर्यंत सगळीकडे आम्हाला दिसून येत आहे. अशा भक्तिमय वातावरणात देशात 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदी हे फिर एक बार मोदी सरकार म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. भाजपनं अब की बार 400 पारचा नारा दिला, पण विरोधकांनी भाजपला 400 जागा आल्या तर मोदी संविधानात बदल करतील असा प्रचार केला. इस बार पहली बार इनके नेताओं ने खुलकर कहा है कि अगर हमारी सरकार आ गई तो हम अंबेडकर जी के कॉन्स्टिट्यूशन को रद्द कर देंगे, बदल देंगे, फाड़ के फेक देंगे. विरोधकांच्या या प्रचारानं विरोधकांना बळ मिळालं. दुसरीकडे निवडणूक रोख्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारच्या विरोधात निर्णय दिल्यानं ऐन निवडणूक काळात भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. पण लोकांनी पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एनडीएवर विश्वास दाखवला. पण भाजपच्या जागा कमी झाल्या. भाजपला 240 जागांवर समाधान मानावं लागलं. देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात फिर एक बार मोदी सरकार आलं. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी मोदी 3.0 ला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिली सही केली शेतकऱ्यांसाठी. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20,000 कोटींचा निधी वितरित करण्यात आला. त्याचबरोबर पहिल्याच कॅबिनेटमध्ये 3 कोटी सर्वसामान्य लोकांना घर देण्याचा निर्णय मोदी यांच्या मंत्रिमंडळानं घेतला. सामान्यांमधला एखादा माणूस पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकतो हे स्वप्न त्यांनी भारतीयांना दाखवलं, ते प्रत्यक्षात आणलं आणि या पदावर पोहोचल्यानंतर तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करून त्यांनी भारतीयांपर्यंत स्वतःची संपर्क यंत्रणा पद्धतशीररित्या तयार केली. जनतेच्या या पंतप्रधानांनी सर्व क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. विकसित भारताचं स्वप्न दर्जेदार शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हे मोदींना चांगलंच माहीत आहे. म्हणून मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं. जवळपास 29 वर्ष आपल्या देशाला एज्युकेशन पॉलिसी नव्हती. एज्युकेशन पॉलिसी आणणं हे एक सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन. मी शिक्षक असल्यामुळे मला त्याच्याबद्दल जास्त प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा जनतेचं सरकार स्थापन झालं. पण ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला. जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. देशात संतापाची लाट उसळली. संपूर्ण देश, पक्ष, जात, धर्म सगळं विसरून मोदींच्या मागे उभा राहिला. जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. आणि सुरू झालं ऑपरेशन सिंदूर. भारताने 7 मेच्या मध्यरात्री
केवळ 25 मिनिटात केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं लक्ष्य केली. भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. पाकिस्ताननं 4 दिवसात गुडघे टेकले आणि युद्ध थांबवण्याची मागणी केली. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे भारतावर झालेला कोणताही दहशतवादी हल्ला हा युद्ध समजला जाईल हे पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावलं. त्याचबरोबर व्यापार आणि दहशतवाद, पाणी आणि खून एक साथ नहीं बहेगा हे फक्त पाकिस्तानलाच नाही तर जगाला सुद्धा ठणकावून सांगितलं. भारत का मत एकदम स्पष्ट है. टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते. टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता. खरोखर मोदीजींच्या कार्यपद्धतीचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. ऑपरेशन सिंदूर असेल, त्याचप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक असेल, कुठलंही कृत्य घ्या, भारताशी जो आगळीक करेल त्याला आम्ही त्याच प्रमाणात तेवढेच जबरदस्त उत्तर देऊ. ऑपरेशन सिंदूर हे आतापर्यंतच्या भारतानं पाकिस्तान सोबत लढलेल्या इतर युद्धांपेक्षा वेगळं होतं. भारताने ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारतीय खासदारांचं पथक विविध देशात पाठवलं. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता. खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, मोदी हे कष्टानं इथपर्यंत पोहोचलेले पंतप्रधान आहेत. अनेक वर्ष शून्यातून सुरुवात करून भारताची सेवा करायला अनेक दशकं त्यांनी कष्ट केलेले आहेत आणि त्या सगळ्या त्यांच्या ह्या आज भारताचं नेतृत्व ते करतात. ते जरी एका पक्षाचे असले, विचाराचे असले, तरी ते आज भारताचे प्रधानमंत्री आहेत. पवारसाहेब कृषी मंत्री म्हणून आणि मोदीजी मुख्यमंत्री म्हणून ते परदेशातही गेलेले आहेत शेतीच्या काही कामांसाठी. आणि त्यानंतरही मोदीजी प्रधानमंत्री झाल्यावर त्यांचाही मनाचा मोठेपणा की जेव्हा जेव्हा आदरणीय पवारसाहेबांनी काही पत्र लिहिली आहेत, काही कार्यक्रमाला आमंत्रित केले, आवर्जून मोदी साहेब नेहमीच आलेले आहेत. दुसरीकडे मोदी यांच्या काळात भारताचा जगभरात प्रभाव तर वाढलाच, त्याचबरोबर मोदींनी देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचं असल्याचं मत आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केलं. आपण परराष्ट्र धोरणामध्ये काही लक्ष्मण रेषा ह्या आपण आखल्या आणि त्याच्यानंतर आपल्या संयमाची कोणी परीक्षा पाहता कामा नये. आपण जशास तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे. हा एक प्रचंड आत्मविश्वास जो आहे तो भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये आला. तर मला असं वाटतं की परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करणं, सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक अपेक्षांची पूर्तता करणं, अशा अनेक बाबी या 10 वर्षांच्या कालखंडामध्ये मला वाटतं दिसून येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल बोलताना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मोदींना 27 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्याचं सांगत, भारताकडे मोदींसारखा नेता आहे हे भारताचं भाग्य असल्याचं म्हटलंय. 50 साल उन्होंने देश की सेवा के लिए लगा दिए हैं. 24 साल तो अब मुख्यमंत्री और प्रधानमंत्री के रूप में सेवा की. 27 अंतर्राष्ट्रीय स्तर पर उनको पुरस्कार दिए गए. सबसे लोकप्रिय नेता हैं विश्व के. मैं समझता हूँ भारत के लिए ये बहुत ही सौभाग्य है कि हमारे पास ऐसा निर्णायक, ऐसा ईमानदार और ऐसा संवेदनशील नेता है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवीन विकसित भारताचं स्वप्न घेऊन मार्गक्रमण सुरू आहे. वो जो सामने मुश्किलों का अंबार है, वो जो सामने मुश्किलों का अंबार है, उसी से तो मेरे हौसलों की मीनार है. देश सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर होतो. मग ते संरक्षण, अणुऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, शेती
की औद्योगिक क्षेत्र असो, देश प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतोय. देश स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत एक समृद्ध, शक्तिशाली आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी निघाला आहे. जय हिंद, जय हिंद, जय हिंद.